औसा तालुक्यातील महादेववाडी येथे गेल्या कित्येक वर्षांपासून पारंपरिक चालू असलेले गुऱ्हाळ, याच गुऱ्हाळाच्या माध्यमातून 50 ते 60 मजुरांना रोजगार निर्मिती मिळाली असून शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याच्या मागे न धावता आपल्या शेतात गुऱ्हाळ गाळून चांगला नफा मिळवता येतो हे शेतकरी मारुती निकम व नागनाथ निकम या भावंडांनी दाखवून दिले। भारत देशाला शेतीप्रधान देश म्हणून ओळखलं जातं, पण याच शेतात शेतकऱ्यांना शेती कसताना अनेक अडचणींचा सामना करून आपली शेती कसावी लागत असताना शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यांना देऊन बिलासाठी होत असलेली वणवण व ऊसाला अल्प मिळत असणारा भाव याला उत्तम पर्याय म्हणून सेंद्रिय गुळ काढत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा म्हणून पर्यायी असा वर्षानुवर्ष चालत असलेला गुऱ्हाळ आहे। या गुऱ्हाळाच्या माध्यमातून महादेववाडी काणीथोर नव्हे तर आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांचा ऊस आपल्या निकमच्या गुऱ्हाळात गाळप करून देतात। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनीही दिलीप निकम यांच्या गुऱ्हाळाचा फायदा होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। यावेळी किनीथोर सरपंच सुधाकर पाटील, शेतकरी दिलीप मारुती दिलीप निकम, नागनाथ दिलीप निकम, शिवशंकर स्वामी, रामलिंग मुळे, कालिदास बंडे, शिवकुमार स्वामी, निळकंठ नांगरे, मंगेश उळा गोट्टे, शुभम नागरे, मोहन सुरवसे, बाळाजी नांगरे, गुळव्या भाऊसाहेब धुमाळ, देविदास बंडे, राजेंद्र स्वामी, दयानंद निकम, अभिजित सुरवसे, गुरुनाथ मुळे, राम किसन मुळे, देवानंद साधले, गजानन साधले, अशोक सुरवसे शेतकरी उपस्थित होते। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कालिदास बंडे, मौजे महादेववाडी, तालुका औसा, जिल्हा लातूर। मी स्वतःची ओळख जर करून द्यायचं झालं तर या भागामध्ये मी कृषी पदवीधर तसा कृषी पदव्युत्तर शिक्षण घेतलेला एक विद्यार्थी आहे। त्याचबरोबर माझी स्वतःची शेती आहे। आज या ठिकाणी आपण जमण्याचा जो काही महत्त्वाचा उद्देश काय आहे तर या ठिकाणी आपण पाठीमागे बघू शकता एक कढई आहे। यामध्ये गुळाच्या खाली एक आमचा ज्याला जाळव्या म्हणतात तो जाळ घालतोय आणि उकळती कढई ज्या ठिकाणी आपण बघतोय तर हा एक गुऱ्हाळ आहे। ही गुऱ्हाळ ही संकल्पना काय आहे, गुऱ्हाळ या भागामध्ये कधीपासून चालतं याबद्दल आपण आज सविस्तर यातून माहिती घेणार आहोत। गुऱ्हाळ ही एक अशी प्रक्रिया आहे, हा एक असा लघु उद्योग आहे जो म्हणजे तयार कच्च्या ऊसमालापासून ऊसाचा रस काढणे, त्या ठिकाणी आपण बघू शकता एक चरख आहे, त्यातून रस काढला जातो आणि या कढईच्या माध्यमातून याला उष्णता देऊन त्याचा बॉइलिंग पॉइंटच्या पुढे त्याचा गुळ तयार केला जातो। ही एक साधी संकल्पना आहे, परंतु ही संकल्पना या भागात राबवत असताना हे आमचे परम मित्र आहेत श्री नागनाथ निकम, त्यांचे बंधू मारुती निकम, हा जो यांचा व्यवसाय आहे, त्यांचे आजोबा, त्याच्यानंतर त्यांचे वडील दिलीप निकम, त्यांच्या वडिलाच्या नंतर हे दोघं भाऊ या ठिकाणी हा लघु उद्योग सुरू करतात। या लघु उद्योगातून सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट लक्षात घ्यायची झाली किंवा हे जर हा काय आहे लघु उद्योग काय आहे तर या लघु उद्योगानं आमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तथा या दोन भावांना, या कुटुंबियांना एक स्वावलंबनाचा धडा दिलेला आहे। खऱ्या अर्थानं शेती आपण म्हणतो की शेती कसणंही शेतकऱ्याच्या हातात आहे, परंतु त्याला भाव देणं किंवा मिळवणं हे आज कारखानदार असतील, त्यामध्ये असणारे चीट बॉय असतील, त्यामध्ये असणारा जो ट्रॅव्हलिंग फॅक्टर असतो ते मजूर असतील किंवा वाहतूकवाले असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या टोळ्या सांभाळणं खूप अवघड झालेलं आहे। आणि ते आल्यानंतर सुद्धा म्हणजे काढणीपासून तोडणीपासून ते वाहतुकीपर्यंतचा जो खर्च आहे, जो खर्च कुठल्याही याच्यामध्ये मोजला जात नाही, परंतु तो शेतकऱ्यांना भुर्दंड सहन करावा लागतो आणि त्यातून जे निघणारं उत्पन्न आहे म्हणजे जे खर्च आहे ते उत्पन्न खर्च सुद्धा बरोबर होत नाही, तर त्याला एक फाटा देत किंवा कारखान्याकडून मिळणारा जो भाव आहे हमी भाव त्यालाही फाटा देत या दोन भावंडांनी, त्यांच्या वडिलांनी हा एक गुऱ्हाळाची संकल्पना ताजी ठेवली। त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो, अभिवादन करतो आणि त्यांच्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवावं असे मी हे करतो। कारण काय आहे, आजचा तरुण प्रत्येक जण म्हणतो की आमच्याकडे मजूर नाहीये, बरोबर, किंवा शेती परवडत नाहीये। शेती परवडते, परंतु शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आज बदलला पाहिजे। आपण काय करतो, बाजारात जातो, किलोभर साखर आणतो, परंतु साखरेची कडू कहाणी आपल्याला माहिती नाही, त्यामध्ये किती रसायने मिसळलेली आहेत, त्यापासून किती आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात। आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, जे कल्चर आहे, ते त्या हवामानानुसार आहार पद्धती सुद्धा आपली तयार झालेली आहे। उदाहरण जर घ्यायचं झालं तर आता नुकताच जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांतीचा सण असतो आणि त्या दिवशी आपण तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणतो। तिळगुळ खा आणि गोड बोला अशी संकल्पना आहे। तर गुळ का खायचा, कारण मकर राशीमधनं सूर्य जो आहे तो प्रवेश करत असतो आणि त्या वेळामध्ये शरीराला उष्णता गरजेची असते आणि त्याच्यासाठी गुळाचं महत्व फार मोठं आहे। परंतु आपण कारखानदारीच्या युगामध्ये आजकाल गुळ कुठेतरी नामशेष होत चाललेला आहे। जर अशी गुऱ्हाळ चालणार नसतील, ही जर गुऱ्हाळ उद्या अस्तित्वात नाही आली
तर उद्याच्या पिढीला जर आपण प्रश्न विचारला की गुळ कुठून येतो, तर तो सहज म्हणेल की साहेब गुळ जो आहे तो दुकानातून येतो, गुळ जो आहे तो मॉलमधून येतो, कारण त्याला कुठून त्याचा जन्म होतो हे माहिती नाही. तर हा जो काही प्रक्रिया उद्योग आहे, याला व्हॅल्यू ऍडिशन सुद्धा आपण म्हणू शकतो. हा एक प्रक्रिया उद्योग आहे. यातून आपण ऊसाचा रस काढणे, रस काढल्याच्या नंतर 2 प्रकारे गुळ तयार केले जातात. जशी मागणी आहे, समजा एखाद्याला सेंद्रिय गुळ पाहिजे असेल तर त्यामध्ये मग भेंडी पावडर असेल किंवा इतर ऑर्गॅनिक म्हणजे हे मिळून म्हणजे आयुर्वेदिक हे वापरून मळी काढली जाते आणि त्यापासून तयार केलेला गुळ म्हणजे तो सेंद्रिय गुळ ही संकल्पना आहे. आणि दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे रासायनिक गुळाची. तर रासायनिक गुळ ही संकल्पना काय आहे, तर यामध्ये मग मात्र तुम्ही हायड्रोस पावडर वगैरे, तुम्हाला हायड्रोजन सल्फाईड वगैरे वापरून त्यानुसार तो तुमचा गुळ तयार केला जातो. आणि या गुऱ्हाळाचा प्रवास कसा सुरू झाला, कारण जशा पद्धतीने आधुनिकता येत गेली तशा पद्धतीने गुऱ्हाळ सुद्धा आधुनिक होत चाललेला आहे. आधुनिक म्हणता म्हणता पारंपरिक पूर्वी जे गुऱ्हाळ असायची, बैलसारख्यापासून रस काढला जायचा, बरोबर. त्याच्यानंतर ज्या वेळेस लाईट्स म्हणजे जवळपास 4 तास लोड शेडिंग आणि बाकीचा 20 तास लाईट होती, त्या काळामध्ये लाईट वरती हे झालं, परंतु हळूहळू लोड शेडिंग जे आहे ते 12 तासावरती आली. 12 तासामध्ये सुद्धा कमी दाबाचा विद्युत पुरवठा, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानं व्होल्टेजचे प्रॉब्लेम्स एवढे लागलेत की त्यामुळं मग या बंधूंनी म्हणजे जशा पद्धतीचा व्यावसायिक मोड आला, जशा पद्धतीची परिस्थिती आली, तशी त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये चेंज केला. आता सध्या आपण बघू शकतो यांच्याकडे इंजिन आहे, जे 10 HP इंजिन, 16 HP इंजिन त्यांनी लावलेलं आहे, कारण विद्युत पुरवठ्याचा भरोसा नाहीये, बेभरोसा आहे. त्यामुळे ते त्यांनी सुरू केलेलं आहे. हे लक्षणीय आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या काळामध्ये मजूर, आपण म्हणतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, मजूर टिकतच नाहीत. परंतु गाव अंतर्गत यांचे जे काही ठराविक मजूर आहेत त्यांच्याशी जोपासलेला नातेसंबंध आहे, त्या सलोख्यातून यांच्याकडे कायमस्वरूपी मजूर आहे. म्हणून जवळपास वर्षातून 4 महिने या ठिकाणी यांचं हे गुऱ्हाळ, 4 ते 6 महिने यांचं हे गुऱ्हाळ चालतं. आता ह्या गुऱ्हाळाची व्याप्ती किती आहे, तर यामधून गावाच्या मजुरांना तर म्हणजे रोजगार मिळतोय, परंतु आजूबाजूच्या पंचक्रोशीतील जवळपास 10 ते 15 गावांना आर्थिक स्थैर्य मिळतंय, याच्यासाठी की जागेवरती एक पर्याय उपलब्ध झाला. कारखान्याला ज्यांना द्यायचं नाही किंवा जे देऊ इच्छित नाहीत किंवा ज्यांना गुळ याच्यामध्ये आपला गुळ काढून विकायचा आहे, बाजारपेठेत न्यायचा आहे, त्यांच्यासाठी हा एक पर्याय उपलब्ध झाला. म्हणून या 2 यामध्ये एक मी आपल्या शेतकरी बांधवांना आवाहन करू इच्छितो की कारखानदारीच्या ज्या विळख्यातून बाहेर पडायचं असेल, म्हणजे कारखानदारी मधला विळखा कुठला आहे, तर आज आपला ऊस देईपर्यंत आपण मालक आहे, तोपर्यंत आपण खर्च करतो, म्हणजे जाईपर्यंत खर्चच आहे. परंतु बिलासाठी सुद्धा आपल्याला काही वेळा खेटे मारावे लागतात, काही वेळा बिलाची बरेचसे 2रा 3रा हप्ता मिळतही नाही किंवा एव्हाना मिळतोही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे जे काही गुऱ्हाळ आहे हे एक स्वावलंबनाचं उदाहरण आहे. कुणावरती हे अवलंबून तुम्ही राहणार नाहीत. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेताचा पर्यायी व्यवस्था म्हणजे पर्याय पूरक व्यवसाय म्हणून या गुऱ्हाळाकडे वळणं खूप अपेक्षित आहे, खूप महत्वाचं आहे. तुम्ही गुऱ्हाळ करणे, तसेच या बांधवांनी जो उपक्रम सुरू केलाय, कारखान्याच्या मागे लागण्यापेक्षा आपण याही संधीचा म्हणजे यांच्याकडेही ऊसाचं गाळप करून जे काय असणारं गुऱ्हाळ आहे या गुऱ्हाळाचा उपयोग करून घ्यावा. तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळेल, यांच्याही हाताला रोजगार मिळेल आणि आपण सुद्धा महाराष्ट्र शासन असेल, केंद्र सरकार असेल, याच्या वेगवेगळ्या लघु उद्योगासाठी वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, त्याच्यामधनं सबसिडीच्या स्वरूपामधून कर्ज पुरवठा आहे, त्याचाही वापर करून घ्यावा. आणि जास्तीत जास्त हे गावाकडचं जे ज्याला आपण म्हणतो संस्कृती आहे, ती संस्कृती जतन करण्यामध्ये गुऱ्हाळाची संकल्पना खूप महत्वाची आहे. त्या संकल्पनेला साथ द्यावी. आज आपण महादेववाडी या गावी गुळ कसा तयार करतो किंवा एक गुळ उद्योग ही प्रक्रिया कशी चालते हे इथे सांगण्यासाठी किंवा येणाऱ्या पिढीसाठी, न्यू जनरेशनसाठी गुळ काय ह्या त्यांना माहिती आहे की फक्त मॉलमध्ये गुळ भेटतो किंवा कुठेतरी दुकानामध्ये गुळ भेटतो, पण तो बनतो कसा, त्याची प्रक्रिया काय आहे याची कल्पनाच नाही आजकालच्या पिढीला. तर हा गुळ उद्योग कसा आहे, आणि हा गुळ उद्योग आहे नागनाथ दिलीप निकम व मारुती दिलीप निकम, हे 2 भाऊ आहेत, तरुण आहेत, शेतकरी आहेत, शेतकरी वर्गातच आहेत आणि यांच्या पिढ्यानपिढ्यांचा चालू केलेला व्यवसाय आहे. यांचा व्यवसाय म्हणण्यापेक्षा यांची खरं तर शेतकऱ्याला मदत आहे. तुम्हाला खरं सांगतो, आज कारखानदारी बघायला गेलो तर कारखाना ऊस नेत नाहीये, झेंडे फुटले तर आजकाल शेतकऱ्यांची एवढी परिस्थिती वाईट आहे की जर ऊस न्यायला आला तर त्याला वाट नाही, अशी भयंकर परिस्थिती आहे सध्या शेतकऱ्याची. तर ह्यांचं एक खरं बघायला गेलं तर शेतकऱ्यांना सहाय्यता आहे की बाबा तुमचा ऊस आणा आणि इथं गाळान व्यवस्थित त्याचं मार्केटमध्ये मूल्यभाव होईल. तर ह्या 2 भावांनी मिळून हे जे आज प्रकल्प चालू केला आहे, तुम्हाला सांगतो एवढ्या मोठ्या कष्टातून चालू केलेला आहे, कारण की हे काही लय मोठे असे व्यापारी किंवा ह्या वर्गातून नाहीत, हे आपल्यासारखे गोरगरीब शेतकरीच आहेत आणि
खूप कष्ट करून खूप पैसे जुडवून तुम्हाला सांगतो ही कलई ही म्हणा ही काय बारदाना आहे याला याची जोड निर्माण करायला आज काय कष्ट लागले आम्हाला माहित आहे तुम्हाला सांगतो कारण की यांचे अडचणीतून हे सगळं निर्माण केलेलं साम्राज्य आहे तर आणि याचा फायदा येथील आसपास मधल्या तुम्हाला सांगतो आज देवंगऱ्याचा गुराळ चालू आहे म्हणजे इथनं कमीत कमी 8 ते 10 किलोमीटरवरनं ऊस येऊन आज इथं गाळप चालू आहे या ऊसाचं तर माझ्या इथल्या आजूबाजूच्या शेतकरी बांधवांना पण विनंती आहे की बाबा जर तुमचा ऊस कारखान्याला जात नसेल तर इथं या तुम्हाला योग्य भावामध्ये योग्य मजूर योग्य सगळं तुम्हाला योग्य प्रमाणात तुम्हाला एकदम नंबर 1 क्वालिटीचा गुळ किंवा इथं तज्ञ लोक आहेत कारण ह्यांची पिढ्यान चालत आलेला व्यवसाय असल्यामुळे काय आहे यांच्या रक्तामध्येच जसं आपण DNA मध्ये म्हणतो की एखादी गोष्ट याच्या DNA मध्ये आहे तर ती वस्तू त्यांच्या ह्याच्या रक्तामध्ये आहे त्या गुळाला म्हणजे तुम्हाला जसं मार्केटमध्ये गुळ पाहिजे किंवा ह्या कलरचा पाहिजे किंवा ह्या क्वालिटीचा पाहिजे तसा गुळ इथं काढून दिला जाईल आणि त्या गुळाला मार्केटमध्ये भाव बी भेटेल आणि अजून एक विनंती आहे माझी तुम्हाला खरं सांगतो शेतकऱ्याचं धोरण म्हणजे सरकारचं धोरण शेतकऱ्याबद्दल एवढं वाईट आहे मला खरं सांगतो म्हणजे आपण काय नाही कुण्या पक्षाचे नाहीये आपण एक शेतकरी आहोत सध्या कंडिशनला रिअल सांगतो ना एवढं म्हणजे वाईट धोरण चालू आहे की अक्षरशः शेतकऱ्याला मारायची पाळी आहे तुम्हाला सांगतो जर शेतकरी जर जगवायचा असेल तर सरकारनं शेतकऱ्याबद्दलचं धोरण बदलायला पाहिजे तुम्ही तिकडे का धिंगाणा घाला हो काय आम्हाला घेऊन देत नाही पण तुम्ही शेतकऱ्याला वाचवायचा प्रयत्न करा आज शेतकरी जर वाचला नाही देवाशपथ तुम्हाला खोटं सांगणार त्यांना येऊन शेताची माती खाऊ लागली या लोकांना सगळ्या तुम्हाला सांगतो आणि माती खाऊन जगणार नाही कारण त्या मातीत मेहनत करून हे पिकं काढावं लागतात आणि त्या शेतकऱ्याचं का वाटोळ का कंडिशन होते सांगतो तुम्हाला काय म्हणजे मोलच कमी शेतकऱ्याचं करायला गेलं तर आता गुळाचा आणि साखरेच्या भावाचा जर आपण कंपॅरिझन करायला गेलं तर आज साखर कारखान्याचं बघायला गेलो तुम्ही तर सगळं तिथं बघायला गेलं तर सगळं मशिनरी रोबोटिक झालेलं आहे पण गुराळाचं जे कंडिशन आहे आज आपण माणसावर काढतो इथं कारण की याच्यातून काय होतं एक तर रोजगार बी निर्माण होतो लोकांना इथल्या पण सरकारला हे कळलं पाहिजे की बाबा आज हे गुराळ जर बंद पडलं तर इथं आज 20-25 जी लोक काम करणार आहेत एक 30-40 बी लोक आहेत तुम्हाला सांगतो तर आज ह्या लोकांचा सगळा रोजगार हिसकावला जाईल तर हा रोजगार टिकवण्यासाठी सरकारनं गुळाला कमीत कमी 50-60 म्हणा असा भाव दिला पाहिजे कमीत कमी त्या साखरेच्या वर तर भाव दिला पाहिजे आज तुम्ही साखरेला एवढं अनुदान देता सरकार आज साखरेचं बघायला गेलं तर माझ्या मते भरपूर अनुदान आहे साखरेला तर कारखान्याला एवढं अनुदान देऊन सुद्धा साखर त्यांनी त्याच भावात गुळ इथं आम्ही माणसं लावून आम्हाला अनुदान नाही काही नाही तर त्याच प्रमाणात गुळाचा भाव आहे तर गुळाचा भाव थोडा सरकारने याच्यावर विचार करायला पाहिजे आणि गुळाला थोडा योग्य भाव त्या शेतकऱ्याला परवडेल आणि त्या शेतकऱ्यापाशी जे लोक राबायले त्या लोकांना पण तो रोजगार मिळाला पाहिजे कारण की हा जर उद्योग बंद पडला तर रोजगारांचा पण म्हणजे जे लोक आहेत त्यांना जे इथं रोजगार मिळायला लागलाय त्याचा पण उद्या अवघड होऊन जाईल तालुका देवंगरा गाव धुमाळ देवंगरा इथून ऊस आणतो इथं गाळण करते मजूर तिकडून तोडून देते इथं ही व्यवसाय करते सेंद्रिय पद्धतीनं गुळ काढतो अशी व्यवसाय चालू आहे स्वतः गुळ्या हो कसं काढता गुळ सेंद्रिय पद्धतीनं काय काय वापरतात भेंडीनं चुना किती वेळ लागतो एक नाद निघायला 3 तास निघतं लागतं लाईट नसेल तर काय करता इंजिनावर काढता इंजन पण आहे का हा इंजन आहे माझं नाव नागनाथ दिलीप निकम राहणार महादेववाडी मी आता वडिलोपार्जित गुराळ म्हणजे आजोबापासून वडिलापर्यंत आणि वडिलापासून माझ्यापर्यंत हा प्रवास कसं म्हणजे माझ्या एका अनुभवातून मी सांगतो की आता आमच्या बी घरी ऊस असतो आणि एक प्रसंग असा आला की कारखान्याच्या भरोश्यावर कमीत कमी 2-2.5 एकर ऊस आम्हाला बांधावर तोडून टाकावा लागला त्यामुळे त्या ह्याच्यामधून शिकलो आम्ही की आपला स्वतःचा म्हणजे पारंपरिक जी गुराळ हा व्यवसाय वडिलोपार्जित जे आलेला आहे तो सुरू करावा आणि त्यातूनच आपण हे गुराळ उभा करावा म्हणून ही झालं ऊसा व्यतिरिक्त आमचं तर गुराळ घालतो पण आमच्या ऊसा व्यतिरिक्त आजूबाजूतील म्हणजे 10-15 गावामधील बरेच असे इच्छुक म्हणजे ज्याचा ऊस कारखाना येत नाही सभासद नाहीत अशा लोकांचा आम्ही गाळप करून देतो त्याच्यामुळं त्या बी लोकांना एक भरोशाचं हे म्हणजे कारखान्या व्यतिरिक्त पर्याय उपलब्ध झाला आहे आणि ह्याच्यामधून आपण 2 प्रकारचा गुळ तयार करतो जेणेकरून लोकांच्या बी आता आपण बघतच असतो लोकांचे शुगरचे पेशंट म्हणा या त्या साखरेपासून तयार होणाऱ्या प्रत्येक डॉक्टराचं म्हणणं असं असतं की साखरेचं प्रमाण कमी करा तुम्हाला शुगर आहे
अशा लोकांसाठी हा गुळ हा म्हणजे नैसर्गिक पर्याय आहे. साखरेला पर्याय म्हणून गुळ त्याच्या दैनंदिन वापरामध्ये वापरला जातो. त्याच्यामुळं आमच्या सेंद्रिय गुळाला अशा लोकांची भरपूर मागणी आहे. नमस्कार, मी रामलिंग विठ्ठल मुळे, राहणार महादेवाडी. ही शेतकऱ्याची संकल्पना नाही, कर्तव्य ही शेतकऱ्याचं काम आहे. तुम्ही काय म्हणता हो, ह्याला कारखाना हे आमचा कारखानाच आहे की हो. तुमच्या कारखान्याचा काय प्रश्न असतो तर आमचा कारखाना आहे. आणि ही कारखाना आम्ही पारंपरिक बऱ्याच दिवसापासून आमचे आजी पंजे बैल चरक होते त्यावेळेपासून गुळ तयार करायचं आम्हाला माहिती आणि आम्ही ती करतो. भलं करतो पण त्याला काही भाव नाही. आज मी त्याला काय गेलं तर भाव नाही, ती परवडत नाही, पण पर्याय नाही म्हणून ती करावं लागते. म्हणून ही करावं लागलेली आणि करलेली. ही गुळ असं बघायला गेलं तर गुळ कुठं होतो, कसा खाता येतं ही त्या शिटीतल्याला किंवा कुठल्या ह्याच्यातल्या लोकांना माहित नाही. त्याच्यासाठी ही काय आहे, ही कारखाना आहे, ह्याच्यापासून कसा गुळ तयार होतो, कोण करतं, त्याच्यासाठी काय करावं लागतं ही स्वतः जर बघायचं झालं तर स्वतः महादेवाडी गावात आता इथं चालू आहे. कुणीही येऊन बघावं कसं तयार होतं, का करतात, त्याला किती कष्ट लागतात हेही त्याला कळलं. आणि शेवटी खाणाऱ्या लोकांना सुद्धा विचार करावा ही गुळ तयार करण्यासाठी त्या शेतकऱ्याच्या किती व्यथा येतात, काय काय करावं लागतं त्या शेतकऱ्याला. तर त्याच्यासाठी त्या सगळ्याच व्यापाऱ्यांनी सुद्धा सरकारनं आणि या सगळ्याच लोकांनी विचार करावा की शेतकऱ्याला किती कष्ट आहे आणि काय करावं लागते, त्याच्यासाठी किती व्यथा येतात ही बघावं. सरकारनं सुद्धा त्याच्याकडे लक्ष द्यावं एवढी विनंती. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.